नाशिक शहरातील ध्रुवनगर परिसरामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातल्याची घटना ताजी असतानाच आता जवळच असलेल्या वासाळी गावातही बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। गेल्या 2 दिवसांपासून टग्या नामक बिबट्या प्रत्यक्ष नजरेस पडत असल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सोमवारी दुपारच्या वेळेस वासाळी गावातील पुलाजवळ असलेल्या वस्तीजवळ काही महिला नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। याच वेळी दबा धरून बसलेला बिबट्या महिलांच्या दृष्टीस पडला। बिबट्याला पाहताच महिलांची मोठी घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी आरडाओरड करत गावाकडे धाव घेतली। नागरिकांनी धाव घेतली असता बिबट्या पुलाखालील एका मोरीमध्ये पाईपमध्ये लपून बसल्याचं लक्षात आलं। बिबट्या वस्तीच्या इतक्या जवळ असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सध्या बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे। मात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अद्याप ठोस पावले उचलली नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून ध्रुवनगरच्या घटनेनंतर वन विभाग सतर्क असल्याचं सांगत असलं तरी वासाळीतील बिबट्याला पकडण्यासाठी अद्याप यशस्वी मोहीम राबवण्यात आली नसल्यानं वन विभागानं तातडीनं या बिबट्याला जेरबंद करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे। मी शांतराम चव्हाण, एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि वासाळी गावचा माजी सरपंच आहे। खऱ्या अर्थानं आता तो बिबट्या किंवा वाघ आहे, परंतु आमच्या गावच्या अनेक लोकांनी तो मोरीमध्ये समोर बसलेला आहे। यानंतर आम्ही फॉरेस्टर अधिकाऱ्यांना फोन केले, पावरा साहेब ही वगैरे मंडळी सगळी आली। यानंतर आमचे पोलीस अधिकारी आमचे दांडे आलेत, यानंतर जाधव आहे, ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहे, गावकरी उपस्थित आहे सुरक्षेच्या काळजीच्या दृष्टीनं। कारण आज आपण बघतोय कोणत्या क्षणाला काय घडेल किंवा काय नाही घडणार। लोकांची एक अपेक्षा असते कसा आहे काय कशा पद्धतीने, आणि त्याची अपेक्षा असते का मला काहीतरी भक्ष्य मिळतंय, या दृष्टीनं तो निघतोय। परंतु लोकांनी सुद्धा काळजी घ्यावं, जशी ही लोक अगदी जीवाचं रान करून ओरडून सांगतात का बाबा सावध व्हा, सावध राहा, सुरक्षित राहा। कारण फॉरेस्टर खातं तितकं तरबेज आहे, पोलीस खातं आहेत तरबेज आहे, याच्याही पलीकडे गेलं तर अजून काही खाती आहेत ते आपल्याशी संलग्न आहे। त्यामुळं मी सर्वांना मनापासून विनंती करतो का जेणेकरून कुणालाही जीवितवाला धोका होणार नाही याची सर्वच जनतेने काळजी घ्यावं। आणि आपण या ठिकाणी सगळे उपस्थित झाले आहात या वासाळी गावच्या वतीनं मी तुमचे सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। तसे आमचे न्यूजचे आमचे मित्र या ठिकाणी आले, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, वासाळी।